जय भवानी जय शिवशक्ती। तर आज आम्ही आहोत रोहिडाच्या पायथ्याशी। रोहिडा किल्ला दुर्ग संवर्धन मोहीम आहे। सो टीम हडपसर जय शिवराय। तर आता खूप कमी लोक आहोत सोबत येतील मॉर्निंगला। सो स्टे ट्यून। माझ्यासोबत गिरी सरत आमचा नेहमीचा कार्यकर्ता आणि नवीन कार्यकर्ता संस्कार यो। तर आता वरती जाताना खूप अंधार असेल तर जास्त शूट करता येणार नाही। तर लेट्स सी किती जमतंय। तर आम्ही आहे फ्लॅश चलो थोडं उजेड आहे। तर आम्ही रोहिडाच्या कुठे सांग आता तू पुढचं माहिती दे। आपण रोहिडा किल्ल्यावरती आतमध्ये आल्या आल्या हनुमान मंदिराच्या समोर बसले आणि हनुमान मंदिर थांब आधी पाहू दे। आमच्या सोबतीला अखंड संस्कार दिसतायत का? हे गाईज तिकडे आमचे गिरीदादा आहेत, ते पण दिसणार नाही। उद्या सकाळी सगळ्यांचे चेहरे दिसणार आहेत। काय वाटतं? इथं साईडला सदर आहे आणि उद्या हा सदर बुक। ऐक ना राजा, आता अंधारात काय नाही दिसत। याला कोणीतरी सांगा अरे, चुकीची माहिती। हे बाळा झोप तू। आणि माझं माहिती अजून एक सोबती आहे बाळा चिनी, तिचं नाव ठेव आपण। गुड मॉर्निंग। रेडी झालेली आहे, आता काहीतरी नवीन करते। पण त्याच्या आधी हे पहा, रोहिडाचा सुंदर असा सूर्योदय। शिवक सकाळ। आता यांचे चेहरे दिसत आहेत का? संस्कार गिरीदादा अजून नाही दिसत ते बोलतात दिसतात पण किती सुंदर झालं। तर मी गिरी दादा दिसलं का? दिसलं किती छान झालं। तर खूप सुंदर असं वातावरण झालंय। शिव सकाळ, गिरी सर, संस्कार, टिळेकर। रात्री कोणीच दिसत नाही। तलवार दाखव त्यांना। वाव, कशी मराठा धूप। तर छान वाटतंय। रोहिडाची सकाळ जमेल ना कोणाला तर कृपया या इथे विजिट द्यायला। खूप सुंदर। पाठीमागे पहा सूर्यनारायण, म्हणजे लहानपणी जे आपण कोरायचो ना ड्रॉइंग मध्ये, सेम टू सेम तसंच सगळं तसंच। लहानपणीचं मला पेंटिंग आठवली आज। इथे सूर्यनारायण, इथे कुठे गेला चंद्र? दिसला हा चंद्र, आणि एक चंद्र स्वतः बोलतोय असा हा बोलतोय। इग्नोर्ड झालाय तू। यो यस सर। गुड मॉर्निंग। हा कुठलं आहे हे जात? मन्यार जात आहे। आम्हाला माहित नाही की गडावर कोणीतरी आलं बिचारायला मारून टाकलंय। तर असं करू नका, कारण खरं तर ही यांचं आहे। आपण येतो फक्त फिरायला किंवा बघायला। तर हे असं करू नका प्लीज। बिचारा केवढासा छोटा आहे, बरंच माळून टाकला त्याला। तर हा वाघजाई बुरुज आहे, अजून खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहे असं वाटतंय। काय रे तुला वाटतं? मला पण तेच वाटतं, थोडस अजून त्याचं थोडंसं मेंटेनन्स केला ना की एकदम परफेक्ट होईल। आणि इथे दिसणारा, इथून बोलतात की इथून राजगड दिसतो यावाल्या। आता सगळं धुक्यामुळे एवढं कळत नाहीये। राजगड इकडे राजगड, धुक्यामुळे एवढं कळत नाही हा ना। लवकरच आपण राजगडला पण जाणार आहोत। आणि किल्ला तुम्ही पाहू शकता। आणि याचे मराठा ढोप तलवार आहे। याचे तुम्हाला आता इन्स्टाला माझ्या रील्स बघायला मिळतील। प्लीज तुम्ही ते चेक करा। आणि ही आहे मराठा धूप तलवार, तुम्ही पाहू शकता। तशी तर लाईट वेट आहे। एक साधारण याचं 1200 ते 1500 ग्राम पर्यंत वजन आहे। याची लांबी म्हणजे हाईट एक 4 फुटी हाईट आहे। सरळ पण येतो याचा शेप किंवा वक्र पण येतो। तर कोणाला कोणाला माहिती आहे मराठा ढोप, याचं तुम्ही पहा डिटेलिंग खूप सुंदर केलेलं आहे, खूप सुंदर, खूप छान पद्धतीची ही आहे मराठा धूप। सुप्रभात भावांनो आणि बहिणींनो, जय शिवराय, रामकृष्ण हरी। आपण हा बोल काय ते? तर आपण आता रोहिडावर आहे आणि हे जे आहे ना, हे गाडीचे सगळे अवशेष आहेत हे। आणि इकडे पाण्याची टाकी जी तुम्हाला दिसत, हा दिसते असं आहे एकदम
मस्त हे गड्या खूप भारी. सकाळचं जर सनराईज तुम्ही बघितलं असतील खूप एकदम मस्त आहे. ए राणी राणी इकडे 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 राणी हाय बोल, हाय हाय बोल, सुप्रभात बोल इकडे. नाही ती खेळण्यात बिझी सध्या. ओ अरे 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 अरे. हा रोहिडा फोर्टचं हे चुन्याचं घाल, सोलारचं हे चुना. हा हे पहा. त्यामध्ये काही कडधान्य टाकतात काय आणि मग ते मिक्स करतात आणि मग ते हे जी दगडी असतात ना जे जॉईंट साठी वापरतात ते लॉंग टाइम चालतात. सिमेंटापेक्षा चुना लॉंग टाइम सिमेंटपेक्षा जे आतापर्यंत गड किल्ले थांबले ना ते चुन्यामुळे थांबतात. चुना गुळ. वा चुना कसं आहे आपला गायडर? हे आपले बुरुज. हो मस्त. रोहिडाचं 90% काम करते, सिमेंट फक्त 25% काम करते. एवढं चुना भारी असतं. पहिले गावाकडून वाटे कारण की त्यात गुळ पण होतो. गुळ आणि ते गच्चम चिटकून बसतो. कसं आहे चुन्याचा घाण्याचा सगळा उपयोग सांगितलेला आहे माझ्या भावांनी. हे किती सुंदर दिसतंय. ब्लॉकमध्ये दुसऱ्या हो ब्लॉग मध्ये शिवनेरीचा पण घाणा दाखवला होता याने, आता रोहिडाचा घाणा. पण तो तर शिवनेरीचा कसा वाटला सांगितलं नाही मला कोणी घाणा का रे. आता आमची गड संवर्धन मोहीम चालू होती. तिकडे तुम्हाला दिसत असतील लोक, जास्त नाही. मला आता गेल्यानंतर मला जास्त हे करता येणार नाही, ब्लॉग करता येणार नाही, कारण त्यांनी अलाव नाही केलंय. सो स्टे ट्यून. तर टीम हडपसर दुर्ग संवर्धन ग्रुप आहे हा. तर या परिवारात मी आज फर्स्ट टाईम आली आहे. खूप छान एक्सपिरियन्स आहे हा माझा. तुम्ही पाहू शकता इथे पाण्याचं टाकं खराब झालं आहे, म्हणजे पूर्ण बुजलं आहे. तर याला आपण पूर्णतः आधीसारखं करण्याचा प्रयत्न चालू आहे. मी तर आज यांच्यासोबत आली आहे, तर हे पण यांची मोहीम कंटिन्यू चालूच असते. यांनी रोहिडाला खूप छान पद्धतीने सगळीकडून प्रॉपर वेने त्यांनी मेंटेन केलेलं आहे. खूप मनापासून आणि मन लावून हे सगळीजणं मंडळी काम करत होती. बघून खरंच खूप छान वाटलं. आणि मला असं वाटतं की या टाईमला मी माझ्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त काम केलं, कारण माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. कारण याआधी मी ज्या काही मोहीम केल्या त्यात एक स्वच्छता मोहीम होती, दुसरीवाली श्रमदान मोहीम होती. त्यामध्ये हे पाटीचं नव्हतं, सिमेंटवालं काम होतं. पण हे मातीतलं काम पहिल्यांदाच केलं मी, पाटी उचलणं वगैरे. तर खूप छान माझा अनुभव होता. सगळ्यांचा आनंद आणि सगळ्यांचं काम करायची पद्धत बघून माझ्यामध्ये पण एक कॉन्फिडन्स आला होता की, आणि एक जिद्द तयार झाली होती की मी पण यांच्यासोबत कंटिन्यू काम करेल स्टार्ट टू एंड. आणि मी ते केलं. खरंच खूप खूप छान वाटलं मला ही मोहीम करून. तर तुम्ही पाहू शकता फायनली मोहीम करून खाली आलोय, जेवतोय, लास्ट घास. तर आजची मोहीम आणि आजचा ब्लॉग इथेच संपतो. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. आजसाठी एवढंच. जय जिजाऊ, जय शिवशंभू. बाय बोल. बाय बाय बाय.